धाराशिवून आलोय। मी पण दादासोबत गेल्या वेळेस 6 दिवस उपोषण केलेले दादासोबत। दादाची जी मागणी आहे की सगळे सोयरेचा जी.आर आणि हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि सातारा संस्थान आणि ओबीसी मधूनच 50% आत आम्हाला आरक्षण पाहिजे। त्यासाठी जे आम्ही संघर्ष करतोय आणि ह्या संघर्षासाठी जे काही संकटाचा सामना गव्हर्नमेंट आम्हाला वेळ आणायला लागले करायची। पाण्याच्या हालत, काल पाणी नगरपालिकेने पाणी बंद केलं, त्यामुळे काही दुकानाला परमिशन बंद करण्याची दिली, त्याच्यामुळे पाणी भेटलं नाही। तरी एक आमचे जे काही समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांनी पाणी आम्ही स्वतः रेशन आणले, सोबत खाण्यापिण्याचं सगळे साहित्य आणले, पण जिथे जिथे काही आम्ही जे समाज बांधव आहे तो समाज बांधव आज पण सगळ्या प्रत्येक समाजाला असं वाटतं की आम्हाला एवढा संघर्ष करून सरकारने लवकरात लवकर जे काही आमच्या दादाच्या मागण्या आहेत, आमच्या मागण्या आहेत, त्या आम्हाला लवकरात लवकर द्याव्या आणि लवकरात लवकर दादाचं आमरण उपोषण सोडण्यात यावं। कालपासून हाल भरपूर झालेत। काल दिवसभर पाऊस होता आणि पावसात असताना पण गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला असं वाटलं, महाराष्ट्र शासनाला, की मराठा समाज कुठेतरी दुभंगला जाईल आणि तो वापस जाईल। पण आम्ही एक असं ठरवलंय की जोपर्यंत दादा निर्णय देणार नाहीत, म्हणजे दादाला जोपर्यंत सरकार निर्णय देत नाहीत, दादा जोपर्यंत उठत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं जे काही उपोषण दादाचं आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा देऊन आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत। किती हाल झाले तरी चालेल, किती हाल झाले, शेवट सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही ते गोळ्या झेलायला तयार आहोत। इथं आम्हाला एवढे हाल केले, आमचे प्रत्येक वाहन 50-50 किलोमीटर बाजूच्या रस्त्याने घालून टाकली। इथं पाण्याची सोय नाही, संडासची सोय नाही, एवढ्या क्रूरपणानं अत्याचार आमच्यावर इथं या मराठा समाजावर चालू आहे। हॉटेल बंद केले, पाणी नाही, तरी आम्ही जाणार नाही। जोपर्यंत मनोज दादाचा आम्हाला आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत। कुठल्याही पद्धतीत आमचं मरण जरी आलं तरी आम्ही हे शहर सोडणार नाहीत। आम्ही बीड मधून आलेलो आहोत। माझं शिक्षण सेकंड इयर चालू सध्या। तर सरकारने आमची एवढी सुद्धा दखल घेतली नाहीये की आम्हाला इथं सोय केली नाही, जेवणाची सोय नाहीये, पाणी नाहीये, 4-4 किलोमीटर पर्यंत हॉटेल नाहीयेत। सरकारने थोडी तरी दखल घ्यावी आमची की आम्ही इथं आलो तर एवढे लांबून, तर इथं रेल्वे स्टेशनला लोक झोपले, इथं जिथे जागा भेटली पावसामुळे एवढे हाल झाले। नगर परिषदवाले आम्हाला मध्ये येऊन दिले नाही, त्यांनी बसण्यासाठी सुद्धा येऊन दिले नाही, त्यांनी गेट लावून घेतले, CSTचे गेट लावून घेतले, तिथं आतमध्ये येऊन दिले नाही आम्हाला। 5-5 किलोमीटर हॉटेल नाही, पाणी प्यायला नव्हतं आम्हाला, टँकरची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, शौचालयाला जायला इथं शौचालय इतके घाण झाले की तिथे जाऊ सुद्धा वाटत नाही। एवढी सरकारने आमची थोडी फार सुद्धा दखल घेतली नाही। तर आमची एवढीच विनंती की सरकारने आमच्या सर्व मागण्या ताबडतोब अंमलबजावणी कराव्यात, एवढीच मागणी आमची सरकारकडे। आरक्षण नसल्यामुळे आम्हाला 1% आमचे एवढे पोरं हुशार असून पण आम्हाला आरक्षणाचा एवढा तोटा बसतो की जे आरक्षण नसल्यामुळे आम्हाला की आम्ही कोणत्या क्षेत्र पुढे जाऊ शकत नाहीत। आमचे एवढे हुशार पोरं असले तरी आम्ही कोणत्या क्षेत्र जास्त पुढे जाऊ शकत, नोकऱ्या वगैरे त्याच्यात आम्हाला तोटा होतो त्याचा। सरकार प्रशासन आमची दखलच घ्यायला नाही, इथं राहायची सोय नाही, मग लोकांना वापस जावंच लागणार। 20 किलोमीटर पर्यंत ट्रॉफिक आहे इथं पाठीमाग, लोकांना पाणी सुद्धा नाही प्यायला, मग लोक परत चालले, परत जाऊन कुठं वाशीमध्ये, लोणावळ्यामध्ये तिथं जिथं सोय भेटेल तिथं लोक राहायला लागली सध्या। तुम्ही कसे राहिलात? आम्ही काय, आमचं इथं आम्ही स्वयंपाक केला, इथंच खाल्लं पिल्लं, इथंच झोपलो होतं, इथंच राहिलो होतं, इथं चार्जिंग लावली मोबाईल, कुणी चार्जिंगला सुद्धा लावून देईना फोन, सगळ्याची गैरसोय झाली। सरकारने आमचं 1% सुद्धा दखल घेतली नाही आमची, काही सुद्धा आम्हाला काही सोयीस्कर काही पाणी दिलं नाही, जेवण दिलं नाही। आम्ही अजून सकाळी फक्त नाश्ता केलेला आहे, चहा आणि बिस्किट खाल्लेले, सरकारने अशी 1% पण दखल घेतली नाही आमची। मी धाराशिव वरून आले, माझं नाव अश्विनी मगर। मी 3 दिवस झाले इथं आले, काही इथं महिलांची काही सोय नाही, काही नाही, आमचे मावळे सांभाळून घेतात तेवढंच, आम्हाला पाणी सुद्धा नाहीये इथं प्यायला। बाकी लेडीजचं बाथरूम वगैरे बाकीचा सगळा प्रॉब्लेम आहेच, खायला प्यायला काही नाही। सकाळीपासून आता काही खाल्लेलं नाहीये आम्ही, अजून गावाकडून जे आणलेलं आहे ते शिळे भाकरी वगैरे तेच खातोय आम्ही। आता इथं आंदोलन चालू आहे, ते म्हणतात की तुम्ही गाड्या जाऊ द्या, पोलीस प्रशासन म्हणतं की तुम्ही गाड्या सोडा। अहो, आमच्या दादांना झालेला त्रास बघा तुम्ही, एक दिवस काय 1 तास कोणी खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही, पाणी पिल्याशिवाय राहू शकत नाही। जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता खुला करत नाही। आमच्या दादांना झालेला त्रास काही स्थानकामध्ये झोपल्या, काही गाड्यांमध्ये आपापल्या आलेल्या गाड्यांमध्ये रोडला झोपल्या। आता इथं कोण आहे आमचं? काही सोय नाही आमची, प्यायला पाणी नाही ना, झोपायला जागा आहे, आम्ही बाथरूमला कुठं जायचं, आंघोळ कुठं करायची, काय अवस्था आहे आमची? सरकार काय डोळे झाकून बसलंय काय? मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणीही जाणार नाही, महिला जाणार नाहीत,
मावळे जाणार नाही, कोणी जाणार नाही. आम्ही सकाळी परवा बसलो, संध्याकाळी 6 वाजता, सकाळी 6 वाजता इथं आलो. आल्यानंतर या ठिकाणी बसलो. आमच्या एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय परत नाही. पाऊस किती जरी झाला, आमचे किती जरी हाल झाले, ज्या मागण्यामध्ये आम्ही सहभागी झालो बरं का, त्या सगळे सहभागी पूर्ण जर झाल्या तरी तो जाणार नाही, आम्ही मुंबई सोडणार नाही. ही आम्ही खानगुट या ठिकाणी कोणी त्या उपस्थित आहोत. आणि आमच्या आता पाण्याच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीत होत राहतंय आणि व्हाली ते हाल हे तितके. शासनानं जर आम्हाला बसण्याची सोय तिथं एखादं मोठं टेंट टाकलं असतं तर थोडं अजून बरं होतं, पण आमची एवढे हाल केले नाही करायला पाहिजे होते शासन आमचं. आणि आम्ही त्यांना पुढे आणण्याचं काम केलं, त्यांनी आमचे हे गैरसोय केले, त्याबद्दल त्यांना बी ही आठवण येईल की आम्ही बी नंतर जो आल्याचं डिरेक्शन त्या टाइमला त्यांनाही दाखवून देऊ की आम्ही कोण आहेत आणि आम्ही इथं कशासाठी आलो. मी जालन्यावरून आलो आहे. माझं नाव ज्ञानेश्वर लक्ष्मणराव खोतकर, गाडे सरगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना इथून आलो आहे. आम्ही 27 ऑगस्टला सकाळी निघलेलो आहे. तर वाटाणा 100-150 किलोमीटरच्या ट्रॅफिक मध्ये आम्ही चालत आलो. पण वाटाणा कुठलं पाणी सोय नाही, जेवणाचे हाल. आम्ही जे सोबत आलेले त्यामध्येच आम्ही तिथं हे करायचा प्रयत्न करतो. आणि इथं आल्यानंतर ह्या सरकारने जे CST स्टेशन असो की इतर जे नगरपालिकेचे संडास आहे यांनी पाणी बंद करून टाकलं. कुठे बी जातो मी तिथे पाणी नाही म्हणून माघारी काढावं लागतं, जावं लागतं. पण हे असं न करता, आडमोठेपणा न करता की शेतकऱ्यांना योग्य न्याय या मराठा समाजाला यांनी द्यायला पाहिजे. आम्ही परभणीहून काल इथं सकाळी आलो 6 वाजता. आल्यापासून पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही इथे येऊन बसलो. पण इथं आजूबाजूला जे हॉटेल आहेत त्या हॉटेल सुद्धा बंद आहेत, पाण्याची व्यवस्था नाही. संडासवाले 20 रुपये झाले संडास करताना की आमचे हाल करून सोडी काढ देईन आम्हाला. मग आम्हाला रात्री तिकडे जाऊन झोपावं लागलं. एवढी काळ आमची हाल झाली बघा. पण आम्ही किती हाल झाली तर आम्ही मुंबई सोडणार नाही हे मात्र नक्की लिहून घ्या.